नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मार्तंडला भेट द्यायला आलोय। तर मार्तंड तुम्ही नाव ऐकून मित्रांनो तुम्हाला मिसळची आठवण आहे असेल, पण आज आपण मिसळला नाही, त्याच्या रेस्टॉरंटला भेट द्यायला आलोय मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये मिसळ मार्तंड मिसळ बोललात तर 16 ब्रांचेस आहेत आणि त्यांचा आता आउटलेट आहे ना तो रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट झालेला आहे। कोकणी पद्धत आहे, कोकणी चव आहे, ती पण आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे एक बोलायला गेलं तर व्हेजची पण सोय आहे, नॉन व्हेजची पण सोय आहे। महाराष्ट्र म्हणजे एक मराठमोळा एक चव बोलू शकता, ती इथं तुम्हाला मिळू शकते। कारण तिथे माशांमध्ये मित्रांनो पॉम्फ्रेट, सुरमई, बांगडा, कोलंबी सर्व ते फ्राय मध्ये मिळणार आहे। तर तुम्हाला ग्रेव्ही असेल ना ती ग्रेव्ही पण इथे अवेलेबल आहे। 6 वर्ष झाली मार्तंड मिसळ चालू होऊन आणि हा जो रेस्टॉरंट मार्तंड चालू केलेला आहे त्याला फक्त 3 वर्ष झाले मित्रांनो। त्याच्यात चव केला होतं यांचा पहिला गोष्ट बोलतो, यांचा ॲम्बियन्स खूप चांगला आहे। तर तुम्हाला दाखवतो, आपल्या हॉटेल पाठीचं आहे, सुस्वागतापासून स्वागत करतो आपला। तर या तर मित्रांनो हा यांचा सिटिंग एरिया आणि याचा ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही किती मस्त आहे। जसं आपण एक गावाच्या पद्धतीने असतो ना, म्हणजे गावाला जी घरं असतात त्या प्रकारचा ॲम्बियन्स आहे तुम्ही बघू शकता। रेस्टॉरंट आहे ना तो 12 ते 4 पर्यंत चालू असतो दुपारी, आणि जर 7 वाजल्यापासून रात्री 11:30 पर्यंत चालू होतो। मधला जे आठवड्याचे हे 7 दिवस चालू असतो, फक्त सोमवार सोडून। तर मित्रांनो आपल्याला मार्तंड रेस्टॉरंटला जर आलात ना तर तुम्हाला ना माशांमध्ये तुम्हाला कोकणी पद्धत मिळणार आहे, मटनमध्ये मित्रांनो तुम्हाला कोकणी पद्धत मिळणार आहे, घाटी पद्धत पण मिळणार आहे, तुमच्यावरती आहे। तर मित्रांनो हा त्यांचा किचन आहे, बघू शकता। आपण किचनमध्ये आलो आहोत आणि काय आहे भाई सर, ये मालवनी चिकन ग्रेवी मसाला, मालवनी चिकन ग्रेवी मसाला। हाँ सर। और ये हमारा मटन, ये मटन है, ये काला मटन है। काला मटन है क्या? हाँ। अच्छा, ये चिकन है सर। अच्छा, ये चिकन है, काला चिकन, काला चिकन है, घाटी पद्धत। हाँ सर, घाटी बांगडा तिकला है। अच्छा, कोकणी पद्धतीची आहे। ओके सर, एक कोलंबी रस्सा। अच्छा, कोलंबी रस्सा। हाँ, चिकन रस्सा, मालवनी चिकन रस्सा है, मालवनी चिकन रस्सा है। और ये सूप है, सूप, आंडी सूप, चिकन का सूप। ओके ओके सर ये भी काला रस्सा ही है। अच्छा, बट ये स्पेशल रस्सा है, इसके अंदर भाकरी चूर के वगैरह लोग खाते हैं। सर ये मटन खरडा है। मटन खरडा है क्या? हाँ सर, मटन खरडा। ये ग्रीन मसाले में रहता है। अच्छा, ग्रीन मसाले में मिर्ची के अंदर इसको बनाते हैं। ओके ओके। तर चला मित्रांनो, आता लंच टाइम झालेला आहे मित्रांनो, आणि आपण आता मार्तंडला स्पेशल म्हणजे पहिला स्टार्टर्स मागितलं आहे। स्टार्टर्समध्ये आम्ही काय काय घेतलं आहे ते पहिलं दाखवू तुम्हाला। तर आपण पहिला सुरमई पण स्टार्ट करूया मित्रांनो। ही सुरमई रवा फ्राय आहे, बघू शकता। जी साईज पहिली बघा किती मोठी आहे, आणि त्याच्यानंतर ना आपण हा स्टफ पॉम्प्लेट आहे मित्रांनो। तर बघू शकता आपण रवा फ्राय आहे पण स्टफ आहे आतमध्ये, त्यामुळे तुम्हाला दाखवतो आहे बघा। मसाला भरलेला आहे, आणि त्याचबरोबर ना आपण कोलंबी फ्राय मागितलेला आहे, तर बघू शकता। तर कोलंबी फ्रायमध्ये तुम्हाला पीस बघू शकता 7 मिळतील। आणि पहिली गोष्ट बोलू शकतो मित्रांनो, हे आहेत ना ॲज पर साईज आहेत, म्हणजे याची प्राईस तुम्हाला सांगू नाही शकत, कारण कधी मार्केटमध्ये आहेत ना छोटे पण येतात, कधी मोठे येतात, ते मार्केटवरती आहे। कधी मार्केटची प्राईस जास्त असते, कधी मार्केट कमी असते, त्या पद्धती तुम्हाला इथं मिळणार आहे सर्व प्राईस। तर चला मित्रांनो आपण सुरमई स्टार्ट करूया। आपण बघू शकता, आणि सुरमईची साईज पहिली बघू शकता। मी उचलू नाही शकत मित्रांनो, कारण की खूपच मोठी साईज आहे, बघू शकता। आणि त्याबरोबर सॅलड पण दिलेला आहे। तर हे आहे रवा फ्राय आहे, आणि माझी साईज खूपच मोठी आहे। तर तुम्हाला याची ना क्वालिटी दाखवतो। तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो, फक्त ही दिसायलाच लांब नाही आहे। तर मित्रांनो ही आहे ना ती आतून पण जाडी आहे, बघू शकता। हे तुम्हाला दाखवतो, हे बघा किती जाडी आहे मित्रांनो, खूप जाडी आहे, आणि लांब पण तेवढीच आहे मित्रांनो वरती। आणि ती लेअर बनले मसाल्याची ती खूप मोठी आहे, बघू शकता। आणि त्याचे रवा फ्राय आहेत ना, तर थोडासा म्हणजे वरतून ही क्रंची असं म्हणजे खरं खूप छान आहे। आणि नंतर सॅलड मला बघूया कसं आहे ना, तर खूप छान आहे। सुरमई तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा मित्रांनो। आपण ना स्टार्टर्समध्ये पॉम्प्लेट फ्राय पण मागवतो, तो पण स्टफ आहे मित्रांनो। तर तुम्हाला दाखवतो, त्याची क्वालिटी पण दाखवतो। वाव किती मोठा बघू शकता, आणि स्टफ असल्यामुळे उचलता नाही मला येणार, कारण की हे बघा मसाले भरून भरून टाकलेले आहेत। स्टफ खायची मजा म्हणजे त्यांचे जे मसाले असतात ना त्याच्यात चव जास्त असते।
तुम्हाला दाखवतो कसा खायचा. आणि एक क्वालिटी बोलू शकतो ना, खूप छान आहे. आणि क्वांटिटीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा याची क्वांटिटी आहे. आणि ह्या पण रवा फ्राय मित्रांनो. आणि आपण आता ह्याची चव बघूया पाहिजे, जास्त तुमचा टाईम नाही घेत आहे. त्याचा मसाला आहे आतमध्ये, जो मसाला स्टफ करून टाकलेला आहे ना, चला. वाव, खरंच अति म्हणजे एक बोलू शकतो उत्तम चव जे आहे, जी घरगुती, ती इथं मला मिळाली. कारण की त्या मसाल्यांची जी घरगुती चव आहे ना, ती खरंच खूप छान आहे. ॲक्च्युली ह्या पॉम्प्लेटची चव या मसाले वाढवला आहे. मसाला खूप छान आहे. तसंच ह्या नारळाची आतमध्ये चव आणि जे जरा वाटून केलेला कसा असतो त्याच टाईपचा लागतोय. खूप छान चव आली आहे. तर मित्रांनो, लगभग बघायला गेलो तर आपल्या महाराष्ट्र फेमस म्हणजे कोलंबी फ्राय. तर बघू शकता कोलंबी फ्राय. आणि कोलंबी फ्रायची पहिले तुम्हाला मी क्वालिटी दाखवतो. हे वरती क्रंची आहेत बघू शकता, कारण की रवा फ्राय झालेले आहेत. आणि आतमध्ये खूप हे आहे, रवा तवा फ्राय बोलू शकतो आपण. बघू शकता क्रंची पण आहेत आणि रव्याचा डीप फ्राय जास्त झालेला आहे. तर चटणीसोबत खाऊया. आपली चटणी दिलेली पहिल्या आपण डिशमध्ये, मी ट्राय नाही केलं. चटणी खूप छान आहे आपली. त्याचबरोबर जर ह्याचा बघायला गेलात ना, आपण बोलू शकतो की कोकणामध्ये एक फ्लेवर येतो ना, तो खायचा असेल किंवा मच्छी बनवायची एक पद्धत असेल, ती ते आहे बरोबर आहे. कारण की इथं मच्छी आहेत ना कोकणामध्ये बनवतात. एक तुम्हाला जर बोलायला गेलो ना, तर ह्याची चव खूप मला छान आवडली. मला एक संपवायची, एवढ्या पटापट संपवतो मग तुम्हाला भेटतो. तर चला मंडळी, मेन कोर्सला आपण परत सुरमई थाली मागितलेली आहे. सुरमई थालीमध्ये काय काय भेटतो ते आज पहिलं तुम्हाला दाखवतो. तर या सुरमई थालीमध्ये ना मित्रांनो, तुम्हाला फ्राय सुरमई आहे ना, त्याची पहिली क्वालिटी बघा आणि क्वांटिटी बघा सोबतच केवढी मोठी मिळेल. त्यामुळे आपल्याला एक भाकरी मिळते मित्रांनो, इंद्रायणी राईस आहे ते पण मिळतो. आणि ह्याच्यामध्ये आहे ना छोटे तिकडा आहे बघू शकता हे बांगड्याचं. आणि प्रॉन्स आपल्याला एक ग्रेव्ही दिलेली आहे, म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला जावला आहे, सोलकढी आहे आणि चटणी आहे पुदिन्याची बघू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ना भाकरीमध्ये तुम्हाला जर भाकरी पाहिजे भाकरी पण मिळते. आणि त्यासोबत जर तुम्हाला चपाती पाहिजे ना, चपाती पण मिळू शकेल. तर भाकरी ना आपण पहिली ग्रेव्हीसोबत ट्राय करूया मित्रांनो. तर खूप छान आहे मित्रांनो, खरंच म्हणजे आवडली बांगड्याची मला ग्रेव्ही ती. आणि त्याचबरोबर ना आपल्याला त्यांनी प्रॉन्स ग्रेव्ही पण दिलेली आहे. ही प्रॉन्स ग्रेव्ही मित्रांनो म्हणजे एक चव बोलता युनिक आहे. म्हणजे दोघांची पण अलग अलग चव आहे ह्याच्यामध्ये. आणि मेन गोष्ट हा बघता ना मित्रांनो, किती खूप मोठा आपल्याला सुरमई दिलेली आहे लोकांनी. लिंबू आपण पहिला ह्यांच्यावरती मारू. मला यांची खास बात म्हणजे काय आवडली माहिती आहे, ह्यांच्या इथे ना क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये काय म्हणजे नाही, म्हणजे एक नादात बोलू शकतो की खूप मोठी साईज आता बघू शकाल. एक थालीमध्ये किती मोठी याची साईज दिली आपल्या सुरमईची. ते आपण फ्रायसोबत याला ट्राय करूया भाकरी. कारण की सर्व गोष्टीमध्ये एक भाकरी खायची मजा असते ना मित्रांनो, ती खूप छान असते. आणि भाकरीला जी चव लागते ना, मासे असू दे किंवा ग्रेव्हीवाला काय आयटम असू दे, फ्रायवाला काय आयटम असू दे, तर खूप छान लागतो. खूप छान मित्रांनो, खरंच म्हणजे मला बहुतेक ह्याच्यातल्या आहेत ना डिशेस खूप आवडल्या मी बोलू शकतो. आणि त्याचबरोबर मी बोलू शकतो जी हिला चव आहे ना मित्रांनो, खरंच ही मला वाटतं रत्नागिरीतल्या समुद्रातली ही मच्छी असेल. खूप छान. चला मित्रांनो, आपण पॉम्प्लेट थाली बरंच मागितलेलं आहे. बघू शकता पॉम्प्लेट थालीची तुम्हाला मी पहिली साईज दाखवतो मित्रांनो पॉम्प्लेटची. कारण की पॉम्प्लेट बघू शकता किती मोठा आहे. वाव, पॉम्प्लेट खरंच बोलायला गेलं ना खूप मोठा आहे. आणि हा पॉम्प्लेट ना मित्रांनो स्टफ आहे. तुम्हाला जर नॉर्मल पाहिजे नॉर्मल पण मिळू शकतो, फ्रायवाला म्हणजे फक्त फ्रायवाला पाहिजे ते पण मिळू शकतो. पण आम्ही पॉम्प्लेट स्टफवाला मागितलेला आहे, त्यामध्ये भरलेला आहे, त्यामध्ये मसाला आहे, तेवढाच फरक आहे. आणि त्याच्याबरोबर ना आपल्याला बांगड्या तिकला आहे त्याच्यामध्ये मिळणार आहे. ही प्रॉन्स ग्रेव्ही आहे बघू शकता, सुकट बघायसारखंच आहे सर्व, सोलकढी, अजून आपली चटणी मिळणार आहे पुदिन्याची, भाकरी आणि इंद्रायणी सोबत राईस तुम्हाला म्हणजे कंपल्सरी मिळतो त्याच्यामध्ये. तर चला आपण पहिली भाकरीपासून स्टार्ट करूया. आणि तर मित्रांनो, मला आहे ना ह्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे हा भरलेला पॉम्प्लेट आहे ना तो खूप आवडला आहे. तर तुम्हाला मी मोडून दाखवत होतो
बोलून तर दाखवत नाही, कारण की मसाला इकडे तिकडे होईल मित्रांनो, म्हणून तर तुम्हाला बोलून नाही दाखवत. पण ह्या साईडून तुम्हाला मी दाखवू शकतो मित्रांनो की त्यामधला मसाला पुरा भरलेला आहे मध्ये मित्रांनो, बघू शकता. आणि ती खायची मजा येणार आहे ना, ती खूप छान आहे. पहिली मी ना ह्याच्या भाकरीसोबत मी ट्राय करणार आहे. तर चला मित्रांनो, मला तर राहत नाही, आपला लंच टाइम झालेला आहे आणि पॉम्पलेट आणि असा भरलेला असेल. चला मी पहिला पण पॉम्पलेट ट्राय केला मित्रांनो, आपल्या स्टार्टरचा मी घेतला होता. आणि जी चव आहे ना मित्रांनो त्यांच्या, मी मसाल्याची परत मी तुम्हाला एक तारीफ करीन, कारण की जी मसाला आहे ना मित्रांनो तो खरंच म्हणजे मालवणी आपण कधी मासे खाल्ले असतात, तुम्हाला माहिती असेल चव काय असते त्याच प्रकारे म्हणजे हे आहे. आणि असं घरगुती जो मसाला जो वाटत असतात ना, म्हणजे आपल्या घरी बनवलेले असतात मिक्सर लावून, हा मसाला आतमध्ये तसाच वाटतोय एकदम आतमध्ये. आणि ते तुम्हाला दाखवतो त्याचा हा मसाला, मला वाटतं जादू आहे काहीतरी, कारण की आणि थोडे अलगच चव येते. आणि त्याने स्टार्टिंगला टाकला होता बनवताना बघतला, पहिला लिंबू टाकतो त्यामध्ये, त्यानंतर तो मसाला यायचा म्हणजे स्टफ केलेला ना, त्यामध्ये जो मसाला गेलाय ना मित्रांनो खूप छान आहे. आणि जी खोबऱ्याची चव येते आणि मसाल्याची चव येते आहे, आणि ते खूप छान बनवते ह्या पॉम्पलेटला. आलात ना तर नक्की ट्राय करा. ह्याचा ॲड्रेस आहे ना, ह्या कुठं आहे ते लालबागला, ह्या देणारच आहे. करी रोडवर अगदी 5 मिनिटाच्या पण अंतरावरती नाही आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, मारतंड स्पेशल आपण म्हणजे मटन वडे मागितलेले आहेत. तर मटन वड्यामध्ये काय काय मिळतं ना हे तुम्हाला पहिलं दाखवतो. की मटन वडे तुम्ही मागितले ऑर्डर केलेत ना मित्रांनो, हे मटन मसाला आहे, मटन रस्सा आहे, तुम्ही बघू शकता. हे सूप बोलू शकतो, मटन सूप हा आहे, अळणी आपण बोलतो त्याला. त्यामध्ये आपल्याला सोलकोळी देणार आहेत आणि आपल्याला 5 वडे देणार आहेत. हे वडे बघायला गेलं तर कोकणी फेमस एक डिश आहे, कोंबडी वडे, मटन वडे हे आहेत. तर आपण त्याला पहिला आपण ह्याची तुम्हाला क्वालिटी दाखवतो. हे वडे आहेत मित्रांनो, आणि वड्यांची क्वालिटी खूप छान आहे, जे आपल्या घरी घरगुती बोलू शकतो त्याच प्रकारे बनवलेले आहेत. आणि आहेत ना, आता मी काय करणार माहिती आहे, पहिले ना मसाल्यासोबत काय मटन मसाला आणि चव बघूया, कारण की कोकणातले बनवलेले आहेत, कोकणी पद्धतीने डिश आहे. आणि बाकी आहेत ना आपण मटन वगैरे ह्याच्यामध्ये पण डिफरंट आहे, कारण की ह्याच्यामध्ये आहे ना घाटीमध्ये पण येतो, तर हे कोकणी आहे स्पेशली. गरम गरम आहेत मित्रांनो, त्याला ना तुम्हाला सर्व गरमागरम मिळणार, कारण की इथं काय बनवून नाही ठेवलेला असतो, ज्यावेळी ऑर्डर द्याल ना त्यावेळी बनवतात, त्यानंतर तुम्हाला गरम गरम खायला मिळतं. तर आता मी मसाल्यासोबत खाल्ला मित्रांनो, मटन मसाला खूप छान चव आहे ह्याची मटन मसाल्याची. आणि स्पेशली चव ह्याची वडे चांगले बनवतात, कारण की वडे आहे ना मला अस्सल कोकणी वाटतात, हे बघा त्याच प्रकारे बनवलेले आहेत. तर मित्रांनो त्याच्याबरोबर ना ह्या डिशमध्ये आपल्याला अळणी मटन सूप दिलेलं आहे. तर बघूया, हा मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे, तर बघूया. आणि ह्याची पद्धत आहे ना कोकणी पद्धत आहे, तर कोकणी पद्धतीने बघूया आता कसं आहे. गरम गरम द्यायचं तुम्हाला, खूप गरम आहे. हे आहे ना मटन जेव्हा बॉईल करतात ना तेव्हा पाणी निघतो ना, त्या पाण्यातही सूप बनवतात आणि त्याच्यामध्ये ते युनिक मसाला टाकून कोकणी पद्धतीने सर्व काही आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याची एक चव आहे ना मित्रांनो अलगने बनवलेली आहे. म्हणजे कोण असा एक बोलू शकतो ज्याला सर्दी वगैरे झाली ना त्याने नक्की सूप म्हणजे ट्राय करावा, कारण की त्याच्यात सर्दी लगेच, कारण की तो झणझणीत आहे ना म्हणून. तर तुम्हाला दाखवतो मी. आणि पियाला मित्रांनो असं तुम्ही बोलू नाही शकत की हे काहीतरी असा अलग आहे की वेगळा लागत असेल, पण ती खाण्याची एक चव आहे ना मित्रांनो, जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप छान आहे. आणि ज्याला असं पियाचं वगैरे इंटरेस्टिंग वाटतो त्याने हे सूप नक्की ट्राय करावं असं मला तरी वाटतंय, कारण की ह्या पद्धतीची रेसिपी आहे ना मित्रांनो मराठ्यांना चांगल्या प्रकारे बनवून दिली जाते, कारण की मराठमोळे चव असते ती फक्त इथं आपल्या इथं मिळणार आहे. आणि मित्रांनो हे ना मसाल्यावाला जे मटण आहे, आणि मटणाची तुम्हाला मी क्वालिटी बोलू ना तर खूप छान आहे, कारण की तुम्हाला माहिती असेल मटण जेव्हा प्रॉपर शिजलेला असतो ना तो एकदम हड्डीतनं आरामात निघतोय, बघा तसा आता निघतोय. तर गरम आहे, खाऊन पण दाखवतो. ह्याची चव आहे ना खूप युनिक आहे, म्हणजे बोलू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जे मसाले वापरलेले आहेत ना ते खूप छान आहेत, कारण की चिकनचे मसाले किंवा एक मटन बनवायचे मसाले किंवा एक फिश बनवायचे मसाले त्यांच्याकडे अलग अलग आहे मित्रांनो, हे असं मिक्सअप नाही करत तुम्ही. मित्रांनो ही स्पेशल चिकन थाली आहे, आणि स्पेशल चिकन थालीमध्ये ना थोडा काहीतरी युनिक हे बनवतात, मी तुम्हाला दाखवतो. ही भाकरी आहे ती थोडी कडक आहे, आणि कडक भाकरी आहे ना हे भाकरी टाकतील बघा. आणि घी आहे, तूप आहे,
तर तुपात आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन बघू शकता. आता तुम्हाला पुऱ्या मुंबईमध्ये मित्रांनो बघायला बोलत ना तर मार्केटमध्ये तुम्हाला अशी डिश मिळणार आहे. वा वा. आणि वरतून हा घी आहे, घी जातोय. घी आहे ना आता. हाच तर चला मित्रांनो, आपण काहीतरी चिकन मध्ये म्हणजे चिकन मध्ये आता आपण मागितलेलं आहे चिकन स्पेशल थाली आहे. ही मार्केट स्पेशल बोलू शकतो आपण, कारण की ह्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटी आपल्याला देतात. ते तुम्हाला दाखवतो मी काय काय देतात हे. तर त्याच्यामध्ये ना मित्रांनो आपल्याला पहिले सुकं चिकन मिळेल, हे बघा. आणि हे आहे चिकन खरडा, जी आपली बोलू शकतो जो ग्रीन मसाले असतात जे आपले मिरची वगैरे त्याच्याने टाकून हे थोडा स्पायसी बनवलेला जातो, त्या खरडा आहे मित्रांनो. हे अंडा आहे, अंडा मसाला बोलू शकतो ते आहे, म्हणजे काळा रस्सा आहे. अजून हा आपण मागाशी बघितला होता ना मित्रांनो, ते मटणाचा सूप होता. सूप म्हणजे अळणी बोलतो आपण, ते मटणाचा होता. हे चिकनचा आहे, त्याच्यापासून चव येते, ह्याच्या मग घ्यायचे आहे विथ आपल्याला ज्वारीच्या. आता मी भाकरीमध्ये भाकरी काहीतरी चेंज केली, मग तांदळाची खात होतो, आता ही ज्वारीची भाकरी आहे. त्याची साईज बघू शकता. तर ही ज्वारीची भाकरी आहे. आणि त्याचबरोबर ना आपण मित्रांनो हे मागितले सोलकढी आहे, त्यामध्ये सलाड मिळतो हे सर्वांमध्ये. आणि त्याच्यात बघू शकता मागाशी आपण बघितला रस्सा, जी भाकरी टाकून आपण खाऊ शकतो. भाकरी तोडून बोडून टाकतो यामध्ये, त्यावेळी खाऊ शकतो, ते आहे आतमध्ये. तर चला तुम्हाला आता पहिल्यांदा मी ना चिकनची चव दाखवतो, कारण की चिकन म्हणजे फेमस सर्वात बोलायला गेलं तर. आणि हे सर्व घाटे आहे. आणि आता जेवढे पण या थालीमध्ये मित्रांनो तुम्ही मेनू बघता ना, ते पुरे घाटी पद्धतीने बनवले आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात बोलू शकतो त्याने सर्व मेनू आहेत. तर आपण ना पहिले सुक्या पद्धतीने ट्राय करूया, चिकन सुक्का. वाव. आणि चिकन सुक्का मी तुम्हाला पहिले टेस्ट सांगतो कशी आहे. म्हणजे घाटी गोष्ट म्हणजे घाटावरचे जे मसाले आहेत ना ते यूज होतात. म्हणजे आपण माझी मटनची चव घेतली ती कोकणी पद्धतीची होती, म्हणजे आता आपण चिकनची जी चव घेतो ना ती घाटी पद्धतीने. बाकी काय ना मसाल्यामध्ये फरक येतो, कोकणी मसाले आले घाटी मसाले आले एवढा फरक असतो, पण टेस्ट चांगली आहे, टेस्ट बोलतो सेम आहे. आणि पहिले तुम्हाला मी ह्याची हे बघा चिकन अशा पद्धती तुम्हाला इथं मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही जर आलात तर जो चिकन लवर असेल ना त्याला समजू शकता की हे पीस केवढे मोठे आहेत, बघू शकता. जो चिकन लवर आहे त्याला समजू शकतो की ह्याच्यामध्ये पीस किती मोठे येणार आहेत. आणि चव खूप छान आहे. तुम्हाला मी चिकनची पण जराशी एक टेस्ट करून दाखवतो. एक बोल ना चिकन हा घाटी आहे, म्हणजे स्वतः कोकणी असल्यामुळे घाटी तर आम्हाला कुठे भेटत नाही. त्याकडे आलं तर शूटला येऊन ही व्हिडिओ बनवू शकते आणि त्यावर आम्ही टेस्ट करतो. मग घाटी आज पहिल्यांदा ट्राय करतोय, हा खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट जे आता मग खरडा चिकन जे ट्राय करत जातोय ना ते म्हणजे स्पायसी असतो, म्हणजे ह्याच्यामध्ये मिरच्या वगैरे जे ठेच्याचे प्रमाण असतात ना ते थोडंसं जास्त असतो, कारण की घाटावरती माहिती आहे ना जास्त तिखटच लागतो त्यांना. आणि त्याचा ठेचाचा वापर करतो, ठेचा आणि लाल हिरवी मिरची. तर बघूया किती स्पायसी आहे ते बघायचं आहे, कारण की मला आधी ते बोलले होते की थोडा स्पायसी लागेल तुम्हाला. तर बघूया. म्हणजे स्पायसी तर आहे, पण त्याच्यामध्ये ना मिरचीचा जास्त फ्लेवर येतोय, कारण की आपली हिरवी मिरची माहिती आहे ना असे त्याच्यावर ना वाटण वगैरे टाकलेलं आहे, जे हिरव्या मिरचीचा फक्त फ्लेवर येते. पण मस्त लागतो यार मित्रांनो, तुम्ही आज नक्की ट्राय करा. ज्याला स्पायसी आवडतो ना त्यासाठी हे बेस्ट आहे. म्हणून म्हणजे सगळ्यामध्ये अलग अलग केलं आहे. आता घाटी चव आपण घेतो आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चव घेतो आहे मित्रांनो, ते प्रॉपर आहे बोलू शकतो आपण. खूप छान आहे. आपण ह्याला अळणी बोलतो आणि एक प्रकारे सूप आहे. पण मागे सांगितलं की बॉईल चिकन करतात त्यावर रस्सा निघतो, त्याचा पाणी त्याचा हे बनवतात. खूपच छान मित्रांनो खरंच. म्हणजे गरम गरम ज्याला असा सूप टाईप डोका पियाचा असतो ना ते यासाठी बेस्ट आहे. मागाशी पण बोललो कोण आजारी असं नाही पियल ना खरंच चांगला येतो. युनिक एक पद्धत बनवायची त्या मार्केटमध्ये मला मिळाली, खूप छान आहे. तर मित्रांनो आपण ना काहीतरी आता युनिक खाणार आहोत. तर मागाशी तुम्हाला बघितला आपल्या त्या दादांनी बनवून दिला की वरती तूप वगैरे टाकून अजून भाकरी कडक भाकरी आपल्या रश्श्यामध्ये टाकलेली.
तर तीच बघूया आपण आता चव त्याची. मी आहे ना पहिल्यांदा खातोय, कारण की अजूनपर्यंत आपण एवढं हॉटेल फिरलो, एवढे स्टॉल फिरलो, पण अशी म्हणजे युनिक पद्धत आहे बनवायची, ते मी घेतली नव्हती. पण हे चांगलं आहे. आणि हे स्पेशल ना घाटावरती मिळतं, म्हणजे घाटीच पदार्थ आहे ना, हे स्पेशली घाटी लोकांचीच रेसिपी आहे, पण ते सर्वांना माहिती नाही. या इथे जर घाटीतून घाटी पदार्थाचा आनंद लुटायचा आहे ना, तर हा मार्तंड बेस्ट आहे. तर मित्रांनो बघत असाल ना आपण काय काय खाल्ला, तर तुम्हाला अशीच मजा घ्यायची आहे, एक नॉनव्हेजची मजा उचलायची आहे ना अशा प्रकारे, तर आपल्या मार्तंड रेस्टॉरंट नक्की भेट द्या. जास्त लांब नाही आहे, लालबागमध्ये कुठे यायचं आहे याचे ॲड्रेस तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिला आहे, नक्की चेक करा. तर चला मंडळी आपण काय काय खाल्ला हे आता तुम्ही बघत असाल. भरपूर काय खाल्ला, आज जेवण फुल टाईड आहे मित्रांनो. तर भरपूर व्हरायटीज होत्या इथं जेवणाच्या, आम्ही भरपूर आस्वाद घेतला जेवणाचा. बघत असेल ना भरपूर आपण काय झालं थाली वगैरे ट्राय केल्या, खूप अप्रतिम जेवण जेवलो आपण इथं. 2 चव होत्या मित्रांनो, एक कोकणाची चव होती आणि एक बोलायला गेलं ना तर घाटावरची चव आपण बोलू शकतो, पश्चिम महाराष्ट्राची चव आपण बोलू शकतो. खूप छान प्रकारे दोन्ही चव घेतल्या, दोन्हीमध्ये व्हेरी डिफरंट होता, पण चवमध्ये खूप छान चव होती, मस्त होता जेवण. जेवलो. जर तुम्हाला यायचं झालं ना मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये ना पुरा ॲड्रेस टाकला आहे. करी रोडवरनं ना लालबागला जो रोड येतो त्यानं फक्त 3 ते 4 मिनिटं तुम्ही जर चालत आलात ना तिथंच आहे, सिग्नलला अगदी म्हणजे राईटलाच आहे. बरोबर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. खूपच मेनू होते आपल्या इथे जेवणामध्ये, तुम्ही बघितला असाल तर बसून नक्की व्हिजिट करा. फॅमिली रेस्टॉरंट आहे, फॅमिलीसोबत आलात तर खूप बरं होईल. तर भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.